11 डिसेंबरचा तो काळा दिवस, ज्या दिवशी जालना जिल्ह्याचा किंग म्हणजे गजानन तौरची हत्या करण्यात आली. आणि आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की गजानन तौरची हत्या करणारा टायगर हा कोण आहे आणि तो टायगर सध्याला कुठे आहे आणि तो काय करतोय. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गजानन तौरची हत्या 11 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे सोमवारी 2 वाजता भर चौकात गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. मित्रांनो, गजानन तौर हा गेल्या काही वर्षापासून साधा सुद्धा व्यक्ती राहिला नव्हता. तर त्याला मानणारा परिवार हा खूपच मोठा झाला होता आणि तसेच त्याचे दुश्मनही खूपच झाले होते. मित्रांनो, 2011 पासून आतापर्यंत त्याच्यावरती 20 पेक्षाही अधिक केसेस होऊन गेले आहेत आणि त्यावेळेसच त्यांनी NPD अंतर्गत जेलमध्ये हवाई खाल्ली आहे. आणि ज्या वेळेस गजानन भाऊ हा जेलमध्ये होता त्यावेळेस त्याने टायगर सोबत ओळख केली होती. आणि ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 10 डिसेंबरला गजानन भाऊला भेटण्यासाठी टायगर आणि त्याचे काही साथीदार गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गजानन तौरला त्यांनी भर चौकात गोळ्या घालून मारले. मित्रांनो, त्यामध्ये लक्ष्मण गोरे आणि रोहित पोलवार हे दोघे पोलिसांच्या ताब्यात असून अटक करण्यात आले आहेत. त्यामध्ये तिसरा व्यक्ती होता तो म्हणजे भागवत डोंगरे. मित्रांनो, भागवत डोंगरेने गजानन तौरवरती चाकूचे 4 वार केले आणि त्याच चाकूने गजू भाऊने भागवत डोंगरेवरती वार केला आणि त्यामुळेच आज भागवत डोंगरे हा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला औरंगाबादमध्ये उपचारासाठी नेले आहे. आणि टायगर हा आरोपी पोलिसांच्या हाती अजून सुद्धा लागलेला नाही, तो पळून जाण्यासाठी यशस्वी झाला आहे. तर तुम्हाला काय वाटते, टायगर हा कुठे लपला असेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.